आणि आता थेट जाऊयात वांद्रे परिसरामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या अंत्ययात्रेला आता सुरुवात होताना आपण बघतोय। बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव सध्या त्यांच्या घराबाहेर काढलं जात आहे आणि अगदी काही वेळामध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील, दफन विधी केला जाणार आहे। थोड्याच वेळात बाबा सिद्दीकी यांचा हा दफनविधी होईल। बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव सध्या त्यांच्या वांद्रे इथल्या घराबाहेर आणलं जात आहे आणि शासकीय इतमामामध्ये सिद्दीकी अजित पवार यांच्या गटाचे नेते होते बाबा सिद्दीकी। अगदी काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम केलेला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटामध्ये पक्षप्रवेश केला होता। अवघ्या काही महिन्यामध्ये त्यांची हत्या झालेली आहे। खरं तर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून त्यांची हत्या झाली असं बोललं जातंय। तशा संदर्भातल्या काही पोस्ट सुद्धा समोर आलेल्या आहेत। पोलिसांकडून त्या सगळ्या पोस्टची, त्या एकूणच कनेक्शनच्या संदर्भातली सत्यता तपासण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र सध्याची ही थेट दृश्य आपण बघतोय वांद्र्याच्या परिसरामधली। वांद्र्या इथल्या खेरवाडी सिग्नल जवळ त्यांचे जे कार्यालय आहे, अगदी त्या कार्यालयाच्या बाहेरच त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यांच्या छातीमध्ये ही गोळी शिरली आणि त्यानंतर त्यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालेला होता। जी माहिती आपल्या हाती येते त्यानुसार काल रात्री साधारणतः 9:15 9:30च्या सुमारास ते आपल्या कार्यालयामधून बाहेर पडत होते आणि त्यावेळेला कार्यालयाजवळ फटाके फोडत असताना ही घटना घडलेली आहे। रिक्षामधून आलेल्या काही जणांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडलेल्या आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे। आपण बघतोय त्यांचे कार्यकर्ते प्रचंड भावनिक झालेले सुद्धा बघायला मिळत आहेत। त्यांचं पार्थिव त्यांच्या घराबाहेर आणलं जात आहे। एकूणच सगळ्यांसाठीच हा खूप मोठा धक्का होता। त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा अगदी काही वेळापूर्वी त्या कार्यालयामधून बाहेर पडला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये ज्यावेळेला बाबा सिद्दीकी हे कार्यालयाच्या बाहेर आले त्याच वेळेला त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या। अक्षय भाटकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत वांद्रे परिसरामधून। अक्षय, बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव आता घराबाहेर काढण्यात आलेलं आहे आणि इथे आता नमाज पठण केलं जाईल। नमाज पठण केल्याच्या नंतर थेट हे पार्थिव जे आहे ते पोलिसांची मानवंदना या ठिकाणी होईल आणि कालच जसं सरकारने सांगितलंय की शासकीय इतमामामध्ये
बाबा सिद्दीकी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर तिरंगा लपेटला जाईल, त्यांच्या पार्थिव तिरंगा ठेवला जाईल आणि त्यानंतर मग इथून पार्थिव जे आहे ते मरीन लाईन्स इथे बडा कब्रिस्तान जे आहे त्या ठिकाणी नेलं जाणार आहे. पण त्याआधी गेले किमान 2 तास इथे सामान्य लोक ज्यांना अंतिम दर्शन घ्यायचं होतं ते या ठिकाणी आले होते आणि किमान 2 तास सामान्य लोकांसाठी अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं. अजूनही बरीच मोठी लाईन आहे किंवा खूप मोठी गर्दी आहे इथे त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी. कारण की गेले अनेक वर्ष वांद्रे परिसरामध्ये बाबा सिद्दीकी यांचं वास्तव्य होतं. ते या ठिकाणी आमदार होते, त्यांचा मुलगा त्यानंतर आमदार होता आणि इथलं त्यांचं काम जे आहे ऍज अ आमदार म्हणून ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे अनेकांना त्यांचं अंत्यदर्शन घ्यायचं होतं. हा संपूर्ण एक शॉक होता अनेकांसाठी की काल असं नेमकं त्यांच्याबरोबर झालेली दुर्दैवी घटना झाली. त्याच्यामुळे आज अनेक गर्दी जी आहे, अनेक मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी लोटलेली आहे. पण आता हळूहळू या गर्दीला बाजूला करून अंत्यविधीसाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचं पार्थिव हे घराबाहेर काढण्यात आलेलं आहे. पण यावेळी पाऊस देखील खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. त्यामुळे नमाज पठण करून लगेच पार्थिव जे आहे ते पुढे नेलं जाईल आणि लवकरात लवकर अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाण्याची शक्यता इकडे आहे. 8:30 वाजण्याची वेळ देण्यात आलेली होती अंत्यसंस्कार करण्यासाठी बडा कब्रिस्तान या ठिकाणी. आता 8 वाजलेले आहेत. थोडीशी गर्दी जास्त असल्यामुळे उशीर झालेला आहे. मात्र लवकरात लवकर बडा कब्रिस्तानमध्ये नेण्याचे प्रयत्न हे पोलिसांचे देखील आहेत आणि गर्दी ही प्रचंड असल्यामुळे गर्दीमधून वाट काढत हे पार्थिव थोड्याच वेळात आता मार्गस्थ केले जाईल. यावेळी अगदी अक्षय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.